होतीये, विशेषतः उत्तर प्रदेशमध्ये गेन त्यांनी नक्की केलेला दुसरीकडे, पण विशेषतः हिंदी बेल्ट मधली पडझड तुम्ही कसं पाहता त्याकडे? मला असं वाटतं की हिंदी बेल्ट मध्ये पडझड होण्याची दोन मुख्य कारण आहेत. एक पहिलं कारण आहे ते म्हणजे यादवांनाच तिकिटाचं वाटप बीजेपी पण करत होती आणि एसपी पार्टी पण करत होती. परंतु ही पहिली निवडणूक अशी आहे की एसपी या पार्टीनं म्हणजे समाजवादी पक्षाने यादवांच्या व्यतिरिक्त अति मागासांना तिकिटांचं वाटप करण्यामुळे मतदान शिफ्ट व्हायला मदत झालेली एक दिसते. दुसरा यातला तर्क असा आहे की जो भाजपच्या अंतर्गतच पेच आहे, त्या अंतर्गत पेच प्रसंगामुळे मोदी आणि दुसऱ्या बाजूने म्हणजे तिथले मुख्यमंत्री व उत्तर योगी आदित्यनाथ प्रदेशाचे योगी आदित्यनाथ आणि दुसऱ्या बाजूने शहा यांच्यामध्ये जो क्रायसिस आहे हा पार्टीच्या अंतर्गत मुद्दा आहे. त्याच्यामुळे ठाकूर लॉबी हा हा वर्सेस इतर हा जो वाद निर्माण झाला यातून हे मतदान काही प्रमाणात शिफ्ट झालेलं आहे. परंतु अजून सुद्धा प्रकाश सर, खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही हे केला. अरविंद केजरीवाल जेलमधून आल्यानंतर त्यांनी पहिला एक यॉर्कर टाकला होता. तो यॉर्कर असा होता, ते म्हणाले की आता योगींना बदललं जाण्याचं तिथं सुरू आहे. त्याचा इफेक्ट दिसतोय का हा काही प्रमाणात? त्यांचं माझं असं म्हणणं आहे की केजरीवालांनी केलेल्या प्रचाराचा इफेक्ट नाही, केजरीवालांच्या पलीकडे त्या पार्टीच्याच अंतर्गत समेट घडवून आणता आला नाही त्याचा हा परिणाम आहे. परंतु निकालावरती फायनली परिणाम होईल का नाही हे वेटिंग करावं लागेल अजून सुद्धा. कारण तिथले काही मतदारसंघ हे फार 3-3 लाखांनी गेल्या बरीने निवडून आले होते. बरं, एक अपडेट महत्वाचा आधी येतोय. प्रणिती शिंदे, सोलापुरात प्रणिती शिंदे फक्त 298 मतांनी आघाडीवरती आहे. म्हणजे सोलापुरात काटेकी टक्कर सुरू आहे. विशाल असं वाटतंय जसं काय आपण हे कव्हरेज करतोय निकालाचं, ग्रामपंचायतच्या आणि नगर परिषदेच्या निवडणुकीचा आपण निकाल देतो. 200 मतांची आघाडी फेरीतून असेल तर विचार करा प्रेक्षक हो, काय लढती होत आहेत. आणि म्हणून महाराष्ट्राच्या घराघरात चौकात गल्लोगल्ली सगळे जे राजकीय विश्लेषक बसून एवढे येतील तेवढे येतील. मुंबईच्या 6 जागा जोरदार आहेत. दक्षिण मुंबईत अरविंद सावंत आघाडीवरती आहेत आणि त्यांनी तसा 12,000 मतांनी त्यांची आघाडी जी ती कायम ठेवली आहे. सचिन भाऊंना क्रेडिट देऊया ना. हा, त्याचं अभिनंदन केलं पाहिजे. सचिन भाऊ, अभिनंदन तुमचं अभिनंदन. नाही, ही लढाई आहे आणि लढाई तर आपल्याला लढावीच लागते. पण जसं मी अगोदर वारंवार सांगतो की फार कमी रिसोर्सेसनी जाऊन आपण लोकांच्या समोर आपण जाण्याचं काम आपण करतो आणि लोकांचं कौल म्हणजे तिथपर्यंत कनेक्ट होऊन आमच्या बाजूला वळवणं ही एक कसोटीचा भाग होता. म्हणून तुम्ही बघितलं असेल की अनेक सभा, अनेक नेत्यांचे कोऑर्डिनेशन, कार्यकर्त्यांचे, घटक प्रमुखांचे आणि अशा वेळी ज्यावेळी एका बाजूला नगरसेवकांची मोठ्या प्रमाणावरती मुंबईतली संख्या ही खेचून घेण्याचं काम शिंदे गटाने करण्याची भूमिका घेतली. म्हणजे एक नगरसेवक एक निवडणुकीच्या तोंडावर जात आहेत किंवा उमेदवारी ज्यावेळी जाहीर होण्यानंतर जात आहेत, मग त्यांना वेगवेगळे आमिष दाखवणं करणं, महानगरपालिकेचं पूर्ण रीतीने असहकार्य, अनेक जे इन्फ्रास्ट्रक्चर्स कामं जे आपण आपली विकास निधी दिली होती ती दिली गेली नाही, आमदारांना निधी जे आमच्यावर राहिलेले त्यांना दिली नाही, असं सर्व एकंदरीत वातावरण असताना चारी बाजूला कोंडी करत असताना निवडणुकीमध्ये पण 67 लोकांवरती तडीपारांची नोटीस आणि नोटीस चांगल्या नगरसेवकांवरती जे आमच्यावर राहिलेत की तुम्हाला मतदानाला शेवटी 5 वयापर्यंत यायचं म्हणजे मतदान बदलण्याचा पण त्यांना अधिकार द्यायचा नाही. सर्व बाबतीत करत असताना पण ती एक फाईट जी आमच्या कार्यकर्त्यांनी आणि विशेषतः आदरणीय उद्धवजी आणि आदित्यजींनी आपण ही लढत दिलेली आहे. हा रिझल्ट आपल्याला दिसतोय की बाबा लढायला आम्ही तयार आहोत. बिलकुल लढायला आपण तयार आहात, सदैव तयार आहात असं आपण म्हणताय. सचिनजी, मी पुन्हा एकदा आपल्याकडे येतो. शिवाय विदर्भातल्या काही सीट्सला घेऊन देखील आपल्याला प्रशांत पवार यांच्याकडे जायचे, त्यांच्याशी आपण बोलू. पण येऊयात